हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन PIची सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI, STI, ASOचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, 2012, 2011 आणि 2013ची PSI, STI, ASOचे क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. PSI 2013ची बघून झालेली आहे, तसेच STI आणि ASOच्या बाकी आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण STI प्रिलिम एक्झाम 2013ची बघणार आहोत. त्यामधील काही क्वेश्चन आपले बघून झाले आहे, तर बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला MPSC नोट अपडेट हव्या असतील, तसेच चालू घडामोडी हव्या असतील, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर ऑप्शन आहे ठाणे, अंदमान, मंडाले आणि एडन. तर मित्रांनो, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवलेले होते? तर ते एडन कारागृहामध्ये ठेवलेले होते. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती? तर अ आहे ज्ञात प्रसारक मंडळी, ब बॉम्बे असोसिएशन, क लंडन इंडियन असोसिएशन, ड ईस्ट इंडिया असोसिएशन. दादाभाई नौरोजी यांनी कोणकोणत्या संस्थांची स्थापना केलेली होती? तर ती ज्ञानप्रसारक मंडळीची पण केलेली होती, बॉम्बे असोसिएशन, लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन 4 अ, ब, क आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले, कारण अ काय आहे भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी, ब ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी, आणि क आहे भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरता. तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर काय आहे? भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले, कारण भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवता सहजता यावा, म्हणजे मिळवण्यात सहजता यावी, आणि ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी. तर ह्या दोन कारणांसाठी लॉर्ड डलहौसीने भारतात रेल्वेचे जाळे उभारले. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर ॲलन ह्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले? तर अ आहे ते विचाराने उदारमतवादी होते, ब त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती, क त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवावे असे वाटत होते, आणि ड त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा असे वाटत होते. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर मित्रांनो, वरीलपैकी तीनही पर्याय अयोग्य आहेत. सर ॲलन ह्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटनेला स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ते उदारमतवादी विचारांचे नव्हते, आणि त्यांना भारतीयांबद्दल तळमळ पण नव्हती, आणि त्यांना भारतीयांना सन्मानाने वागावे असे पण त्यांना वाटत नव्हते, आणि भारतीयांना प्रशासनात घ्यावे असे पण त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे हे चारही ऑप्शन चुकीचे आहे. तर यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल? तर ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला, कारण अ आहे ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर, ब भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण, आणि क द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणामध्ये बदल झाला, कारण ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर, भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण, आणि द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांचे बदल झाला मतामध्ये. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे, अ, ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रामध्ये इसवी सन 1849 स्थापन झालेल्या परमहंस मंडळीचा भर होता? तर अ आहे जातीबंधने तोडणे, ब विधवा पुनर्विवाह, क स्त्री शिक्षण, आणि ड मूर्तिपूजा बंदी. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर मित्रांनो, वरीलपैकी तीनही पर्याय अयोग्य आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली? तर अ आहे मूडीमन समिती आणि तिचा अहवाल, ब सायमन कमिशन, क नेहरू रिपोर्ट, ड बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर मित्रांनो, हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी म्हणून कोणत्या घटनांनी तयार केली आहे? तर ती आहे मूडियन समिती आणि तिचा अहवाल, सायमन कमिशन, नेहरू रिपोर्ट आणि बॅरिस्टर जिनांचे 14 मुद्दे. तर मित्रांनो, ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 1906च्या भारतीय राष्ट्रसभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्द अवघडपणे वापरला, आणि या अधिवेशनात अ आहे राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथमच गायले गेले, ब संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला, क मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला, आणि ड आहे बॅरिस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्याला सहभागी झाले. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहे?
तर मित्रांनो, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला, तर ब हे विधान चुकीचं आहे. तसेच मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला, तर क हे विधान चुकीचं आहे. तर त्यानुसार आपल्याला चुकीचीच विधान ओळखायची होती. तर योग्य आन्सर आहे ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य जोडी निवडा. तो आहे श्रीधरलू नायडू वेद समाज, राजाराम मोहन राय आत्मीय सभा, रवींद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा आणि शिवनारायण अग्निहोत्री देव समाज. तर मित्रांनो, यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? तर रवींद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा ही चुकीची जोडी आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली? तर अ आहे शिवराम जानबा कांबळे, सेकंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क एन बी सी कांबळे आणि ड आहे गोपाळबुवा वलंगकर. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे फक्त अ, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकरी मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत मागणी केलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राह्मो समाज काही सदस्यांच्या आमूलाग्र सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे 1866 मध्ये 2 भागात विभागला गेला. ते 2 भाग होते. तर अ आहे देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया आणि ब आहे केशवचंद्र सेन यांचा आदि ब्राह्मो समाज. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधानं बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 4, न अ बरोबर ना ब बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे भात व गहू. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या? तर अ आहे पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय, ब भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षापर्यंत खाली आणणे आणि क आहे लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी. तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणती कारणीभूत ठरलेली आहे? तर ऑप्शन फर्स्ट ए आणि बी. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत? तर ऑप्शन आहे परमहंस मंडळी व रहनुमाई वैद्यसान सभा, सेकंड प्रार्थना समाज व आर्य समाज, थर्ड इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्व्हिस लीग, फोर्थ वरील तिन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही. तर मित्रांनो, आपल्याला सामाजिक धार्मिक चळवळीतील मुंबईत स्थापन झालेल्या नाहीत अशा संस्था विचारलेल्या आहे. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे वरील तिन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते त्यांचे नाव ओळखा. तर मित्रांनो, त्यांचं नाव काय होतं? तर बाळशास्त्री जांभेकर. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी कोणती विधाने बरोबर आहे? तर अ आहे भारतामधील पहिला अणुऊर्जा प्रकल्प. तर मित्रांनो, अ हे विधान बरोबर आहे. ब आशियामधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प. तर ब विधान पण बरोबर आहे. क अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प. तर मित्रांनो, क विधान पण बरोबर आहे. तसेच फ्रान्सच्या सहाय्याने अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात. तर मित्रांनो, ड हे विधान चुकीचं आहे. तर आपल्याला योग्य विधान विचारलेले आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? तर ऑप्शन आहे अमेरिका आणि कॅनडा. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेन्शियन विहिरी संदर्भात सत्य आहे? तर ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे. सेकंड, अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात. थर्ड, या विहिरी नैसर्गिक वायू पुरवतात. आणि फोर्थ आहे वरील कोणतेही नाही. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे वरील कोणतेही नाही, ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. पर्यटन स्थळ दिले आहे प्रसिद्ध ठिकाण. तर मित्रांनो, लोणावळा. तर लोणावळ्याची जोडी कशाला लागेल? तर तुंगाली सरोवर, पन्हाळा, पन्हाळ्याची जोडी तबक उद्यान, चिखलदरा. तर चिखलदरा हे गावीरगड किल्ला आणि महाबळेश्वर लिंगमाळा धबधबा. तर यानुसार योग्य आन्सर कोणता आहे? तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. तर याचे उत्तर आहे ऑप्शन 3 49%. तर 49% सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, नागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतींचा विकासानुसार क्रम सांगा. तर ऑप्शन आहे महानगर, नगर, शहर आणि सननगर. तर मित्रांनो, 1 नंबरला शहर येतं, त्यानंतर नगर, त्यानंतर महानगर आणि सगळ्यात शेवटी सननगर येतं. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील चित्र पहा आणि जोडपे कोणत्या आदिवासी जमातीची आहे ते सांगा. तर मित्रांनो, ही जोडपे कोणत्या आदिवासी जमातीची आहे? तर ते तोडा. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या अक्षांश आणि दिवसांचा कालावधी यांच्या जोड्या लावा. तर अक्षांश आणि दिवसांचा कालावधी दिलेला आहे. तर मित्रांनो, 0 अंशाची जोडी कशाला लागेल? तर 12 तास, 41 अंशाची जोडी ही 15 तास, 63 अंशाची जोडी ही 20 तास आणि 66.5 अंशाची जोडी ही कशाला लागेल? तर ती 24 तासाला लागेल. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रेडी बंदर हे टिंबटिंबच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, रेडी बंदर हे लोखंडासाठी
खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील भू आकारांचा नीट विचार करा. अ आहे पायपोना, ब हमदा, क भूछत्र खडक, ड यारदांग. तर मित्रांनो, वरीलपैकी कोणते भू आकार वाऱ्याच्या शरण कार्यामुळे तयार झालेले आहे? तर मित्रांनो, ही चारही भू आकार वाऱ्याच्या शरण कार्यामुळे तयार झालेले आहे. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे.